हॅलो गाईज, आज बनवणार आहे मी हलवा फिश करी। तर भरपूर दिवस झाले फिश बनवली नव्हती, त्यासाठी फिश बनवणार आहे। तर बघा, कांदा फोडणीसाठी आहे फक्त, आणि हे बाकीचे जेवढे आहेत तेवढं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला। कोथिंबीर, अद्रक, लसूण, खोबरं आणि टमाटर। तर आपल्याला हे सगळं वाटण झाल्याच्या नंतर बाजरीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ तुम्ही कोणतं पण घेऊ शकता। त्यामध्ये लाल मिर्च टाकायचं आहे, हळद टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे। याला मस्तपैकी मिक्स करायचंय। मिक्स करून आपल्याला छान मस्त त्याच्यामध्ये ना फिश आपल्याला कोट करून घ्यायचंय त्या पिठामध्ये। कारण का ना, तर कुरकुरीत लागते फिश, त्याच्यासाठी आपल्याला, नाही तर असं पण टाकू शकतो, असं काही प्रॉब्लेम नाहीये, पण आम्ही फिशला फ्राय करूनच टाकतो। आणि नंतर बघा, हे हळद आणि गरम मसाला आणि लाल तिखट आहे, आणि हे जे आपण आता मसाल्यामध्ये घेतलं होतं ते वाटण आहे। आता बघा, आपली कढईमध्ये तेल मस्त तापलेलं आहे, कांदा टाकलेला आहे, आणि त्या कांद्याला मस्त फ्राय करून घ्यायचंय। कांदा कच्चा ठेवायचा नाही। आता मस्तपैकी फ्राय झालेला आहे कांदा, ते वाटण टाकायचंय आपल्याला। वाटणाला पण मस्त फ्राय करून घ्यायचंय, आणि वाटण छान प्रकारे फ्राय झाल्याच्या नंतरच आपल्याला झाकण ठेवायचंय त्यामध्ये, आणि 5 मिनिटं तरी ठेवायचे स्लो गॅसवर, म्हणजे मस्त मुरतो तेलामध्ये। आणि हे कोरडे मसाले आता आपले टाकलेले आहेत। कोरडे मसाले मस्त त्याला पण असं फ्राय करून घ्यायचं। याच्यामध्ये ऑलरेडी तेल आहे, पण आपल्याला जर वाटत असेल कोरडा झालाय तर थोडा मसाल्याचं पाणी टाकायचं, आणि त्याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचंय गाईज। आणि घेतल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये आपल्याला पाणी झालेलं आहे मस्त फ्राय, पाणी टाकून आता यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकू शकता। तर आम्हाला ग्रेव्ही साधारण मीडियमच पाहिजे, त्यासाठी आम्ही एवढंच पाणी टाकलेलं आहे। आणि पाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे। मीठ मस्तपैकी मिक्स झालं की याला दणकावून उकळी द्यायची आहे 10 मिनिटं स्लो गॅसवर गाईज। 10 मिनिटं मस्त उकळी आल्याच्या नंतर आपण खोलू। बघा, मस्त आपला मसाला मस्त फ्राय झालेला आहे। त्यामध्ये आता एक एक फिश आपण सोडणार आहोत त्याच्यामध्ये, कारण की स्लो गॅसवरच करायचं आहे, फास्टवर नाही। आणि फास्टवर झाल्याच्या नंतर आपल्याला फास्ट करायचा नाहीये, आणि त्याच्यात झाल्याच्या नंतर आपल्याला झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचा, आणि कोथिंबीर टाकून आपल्याला मस्तपैकी बंद करायचा आहे गॅस। तर गाईज बघा, अशा पद्धतीने आपली फिश करी झालेली आहे। तुम्ही पण बनवा, छान बनवा। माझी मुलगी बघा मस्तपैकी खातीये फिश करी। गाईज लवकर या खायला, आणि सबस्क्राईब करा।